पुण्यातल्या कात्रज भागामध्ये 17 वर्षीय गणेश माळवे या तरुणाची कोयत्यानं हत्या करण्यात आलेली आहे। जुन्या वादातून 7 जणांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। आरोपींची भर पावसातून गाडीला बांधून धिंड सुद्धा काढण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी आदित्य भवार आपल्या सोबत आहे। आदित्य, कोयता गँगचं काही सत्र थांबत नाहीये, गुन्हेगारी सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये। गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होते पुण्यात, काय माहिती आहे? नक्कीच काल भारतीय विद्यापीठमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर असंच म्हणावं लागेल की पुण्यातील गुन्हेगारी काही थांबत नाहीये। एका व्यक्तीवरती मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरनं 3 जणांनी धारदार शस्त्राने त्याच्यावरती वार केले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। याच्यात तिन्ही आरोपींना सध्या भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यासोबत त्यांची गाडीवर बसून धिंड देखील काढलेली आहे। ते मृत्यू व्यक्तीची बॉडी घेण्यास कुटुंबीय नकार देत होते। जोपर्यंत या आरोपीला पकडत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असं पोलिसांना सांगितलं होतं। मात्र 24 तासाच्या आत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची धिंड काढली, त्यावेळेस त्यांच्या आरोपीच्या अंगावर काही नातेवाईक देखील गेले, त्यामुळे पोलीस सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता। परंतु आता सध्या पुढील तपास या सगळ्या गोष्टीचा भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत। जगदीश, नक्कीच धन्यवाद आदित्य, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान